जोपर्यंत आपल्याला त्रास नाही होत आपल्या वजनाचा तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण एकदा का त्याचा त्रास व्हायला लागला तर मग असं वाटतं की आता कमी करायला हवं. आपल्याला वाटतं ते कठीण आहे, पण जेव्हा करायला जातो ना तेव्हा खूप इझी असतं. तर हॅलो नमस्कार मंडळी, मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. मला वाटते आता 2-3 महिने झाले असतील मी चॅनलला एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे आणि याचं कारण मला बऱ्याच जणांनी विचारलं डीएममध्ये, म्हणजेच व्हॉट्सअपला वगैरे विचारलं त्यांनी. तर याचं कारण हे आहे की काही मेडिकल कंडिशन्स होते आणि काही पर्सनल रिझन्स होते. तर यामुळे आणि बरेच व्हिडिओ माझ्या फोनमधनं डिलीट झाले आहेत जे मी शूट केले होते आणि ते तेव्हा डिलीट झालेत जेव्हा अवनीशच्या हातात मोबाईल होता. तर ते सगळं डिलीट झालेलं आहे आणि त्यामुळे आता ही नवीन व्हिडिओ म्हणलं तर एखादी आपण शूट करू व्यवस्थित आणि खूप युनिक टॉपिक माझ्या चॅनलवरती आलेला आहे. म्हणजे ह्या टॉपिकवरती मी कधी व्हिडिओ बनवेल असं मला वाटलं नव्हतं. जोपर्यंत आपल्याला त्रास नाही होत आपल्या वजनाचा तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण एकदा का त्याचा त्रास व्हायला लागला तर मग असं वाटतं की आता कमी करायला हवं. तर मला असंच झालं जेव्हा मला कळलं की मला PCOD झालं आहे आणि PCOD झाला हे कळल्याबरोबर मला थोडंसं असं झालं की आता नाही, आता मला थोडं कमीच केलं पाहिजे. तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की तू पहिले 10 किलो कमी करून दाखव. तर ते पहिले 10 किलोचा टार्गेट मी धरला आणि तेव्हा माझं वजन होतं 77 kg आणि आता मी 66पर्यंत आले आहे आणि म्हणजे आता अजून कमी करायचं आहे मला. पण माझी ही पहिली स्टेज मी कशी पार केली PCODची, म्हणजे वजनाची, की 10 किलो कमी करणं म्हणजे अशक्य, म्हणजे कोणत्याही 1-2-3 महिन्याच्या पिरियड्समध्ये हे अशक्यच आहे. आणि जो पण असं जेव्हा ठरवतो ना की वेट लॉस करायचे त्याच्याकडनं पटकन असे 10 किलो कमी होतच नसतात. म्हणजे ज्यांनी ठरवलं त्यांच्याकडनं होतंच, पण मी तर कधी डाएट फॉलो केलं नाही, कधीच नाही केलं. म्हणजे जेव्हा माझं वजन जेव्हा मला वाढताना दिसलं, जसं अवनीश जेव्हा होता, मी प्रेग्नन्सीमध्ये माझं वजन 88 kg होतं. 88 म्हणजे 90ला फक्त 2 कमी असं होतं आणि माझी हाईट खूप कमी आहे, म्हणजे मी 4'7" वगैरे असेल. तर माझी हाईट कमी असल्याने माझ्या वजनावरती मला खूप जास्त, मी जसं थंबनेलला फोटो टाकलेला आहे तुम्ही बघितलं, माझं फेसमध्ये ब्लॅक पूर्ण फेस आणि पूर्ण असं म्हणजे काया पालट झाला होता जेव्हा मी प्रेग्नंट होती. म्हणजे एक म्हणतात ना प्रेग्नन्सीचा ग्लो आहे ना, तो माझ्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता. मी असं दिसत होतं की हेल्दी बेबी येणार आहे, पण मी स्वतः खूप अनहेल्दी फील करत होती. म्हणजे आपण हेल्दी खातो, आपल्या बाळासाठी खातो आणि खूप तेव्हा मी नॉनव्हेज तर तुम्हाला माहितीच आहे, माझ्या ब्लॉगमध्ये मी नॉनव्हेज बऱ्याच वेळेला नॉनव्हेज असतं आणि आमच्या घरात म्हणजे कसं आहे, सासरी मालवणकडचं म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे या साईडचं तिर्लोडचं आणि रत्नागिरीचं माहेर. तर मग असं असताना मासे म्हणजे हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आणि मच्छी मटण तर मग आलंच. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप अनलिमिटेड माझ्या असायच्या आणि प्रेग्नन्सीमध्ये त्या मी खूपच जास्त खाल्ल्या, कारण खूप चांगलं हेल्दी वगैरे मस्त असं करून ते सगळं खाल्लं आणि प्लस ते दूध, प्रोटीन पावडर, हे ते सगळं आल्या गोष्टी. तर आपण हे सगळं बाळासाठी करत असतो. बाळ पण माझं मस्त 3.5 किलोचं झालं तेव्हा आणि माझं C-सेक्शन झालं. C-सेक्शन नंतर तर वजन म्हणजे कमी जिथे व्हायचं तिथे अजून वाढत होतं. म्हणजे प्रेग्नन्सीनंतर माझं वजन आलं होतं 77पर्यंत, पण त्यानंतर वजन कमी करणं खूप अशक्य होतं. माझं वजन एवढं दिसत होतं ना, म्हणजे मला एवढा त्रास होत होता ना की चालायला त्रास, दम लागायचा, उठा बसायला दम लागायचा, थकवा यायचा, काहीच करावं असं वाटायचं नाही, काहीच नाही. तर अशा सगळ्या मेडिकल कंडिशन्स येत होत्या आणि मग नंतर कळलं PCOD आहे म्हणल्यावरती मग आता वेट लॉसला सुरुवात. तर वेट लॉस कसं केलं, तर वेट लॉसची सुरुवात अशी झाली की मी सुरुवातीला ॲक्टिव्हिटीज वाढवल्या माझ्या, म्हणजे दिवसाच्या ज्या काही होत्या ॲक्टिव्हिटीज. अवनीश काय आता 2-2.5 वर्षाचा झाला तर मी बाहेर पडले, मेन म्हणजे कामाला लागले, काम बघितलं एखादं आणि असं काम बघितलं की ज्याने मला घरात पण वेळ देता येईल आणि बाहेर पण जाता येईल. आणि बाहेर जाण्यामध्ये मी जर माझं काम जवळ आहे तर मी ते वॉक ठेवला, जो माझा वॉक दिवसाला 4 ते 5 किलोमीटर वॉकिंग होतं आणि 4 ते 5 किलोमीटर वॉक करता करता त्याच्यामध्ये डाएट म्हणजे काहीच नाही, कारण जे आपण नॉर्मली जेवण जेवतो तेच. आणि आता मध्ये मार्गशीर्ष आला, आत्ता आज आहे 29 डिसेंबर बरोबर आणि लास्ट व्हिडिओ आपला होता 29 सप्टेंबर. तर मला म्हणजे व्हेज खाते मी फक्त आता आणि नॉनव्हेज माझं मध्ये 2-3 महिने होतं, पण मी थोडं कंट्रोलमध्ये ठेवलं होतं, कारण मला आत्ता जाणवलं की मला फूड इन्फेक्शन होतं आहे बाहेरचं जे मी नॉनव्हेज
तर मला फूड इन्फेक्शन होतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे मला बाहेरचं आता जमत नाही आहे. जसं मी वेट लॉसला सुरुवात केली आहे तसं, कारण मला मग ते लूज मोशन वगैरे होतात आणि मग ते म्हणजे पचतच नाही पोटात. तर बाहेरचं खाणं बंद केलं आणि सुरुवातीला 4 ते 5 किलोमीटर चालणं ते अजूनही आहे आणि रोज 4 ते 5 किलोमीटर चालणं आहेच. आणि घरात मग आपण जी काही कामं करतो तीच, आणि ती काही कमी नसतात. ती कामं आपल्याला कधी संपत नाहीत, ती चालू. आणि मग ते अवनिष्ट वगैरे सगळं त्यामध्येच माझं हे कमी झालं. म्हणजे बऱ्याच जणांनी मला रिझन विचारले की असं कसं, पटकन कसं, तू काही गोळी खाल्ली का, किंवा काही तू चालू केलं आहेस का प्रोडक्ट वगैरे एखादं. तर मी तसं काहीच नाही केलं आहे. मी जसं मला डॉक्टर बोलले PCOD आहे, तसं टेन्शनने आपण म्हणतो ना वजन वाढतं, तसं मला वाटतं कमी पण आपण जसं टेन्शन घेतो की आता वजन कमी केलं पाहिजे, आपोआप आपले जेवण पण कमी होतं आणि मग आपोआप आपण थोडं लेवलला यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्या खाण्यात पण आपण आता एवढं नको खायला, आता एवढं नको. तर मी ते थोडं कमी केलं. म्हणजे जसं माझी मम्मी मला बोलायची, तू भाजी आणि डाळीचं प्रमाण जास्त ठेव, चपाती आणि भात कमी खा. तर मी हे फॉलो करते आहे. आणि सध्या मी तुम्हाला सांगते, मी चपाती खात नाही आहे, ना भाकरी खाते, मी काहीच नाही खाते. मी फक्त भात खाते, तो सुद्धा थोडा. तुम्ही म्हणा ना की मला डाएट काहीच नाही फॉलो होत आहे ना, मी काही एक्सरसाइज करते, फक्त दिवसाला 4 ते 5 किलोमीटर चालते आणि त्याने मला हा फरक पडला आहे PCOD असतानाही. तर मग ज्यांना PCOD नाही आहे ते आता सहज करू शकतात. आणि माझं C-सेक्शन झालं आहे म्हणल्यावरती तुम्ही विचार करा की कसं असतं ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच. तर बाकी काहीही फंडा असं नाही आहे की बाबा वजन कसं कमी झालं वजन. आणि खूप आपल्याला वाटतं ते कठीण आहे, पण जेव्हा करायला जातो ना तेव्हा खूप इझी असतं. म्हणजे आपण ते इझिली घ्यायचं असतं, आपण त्याचा स्ट्रेस नसतं घ्यायचं. स्ट्रेसने मग अजूनच वाढत जाणार. पण आपण एकदा असं पॉझिटिव्ह विचार केला नाही की कमी होणार आहे, आपण कमी करणार आहोत. आणि एक गोष्ट मी रेग्युलर फॉलो केली, तर माझ्या घरात नाही आहे पण जिथे मी कामाला जाते ना तिथे वजन काटा आहे. तर मी रोज माझं वजन मी तिकडे चेक करत होते रोज. जसं 1-1 किलो कमी होतो आहे किंवा त्यातला अर्धा जरी कमी होतो आहे ना तरी मी खुश व्हायचे. तर अशा तऱ्हेने म्हणजे माझं वजन मी आता 70, म्हणजे तुम्ही समजा तर प्रेग्नन्सीचं 88, त्यानंतर 77, आता 66. तर अजून मला 55पर्यंत टार्गेट ठेवायचं आहे. तो आता होईल की नाही, कारण आता हे सगळं हळूहळू, कारण आता कसं झालं आहे, स्किन लूज पडायला लागली आहे. बघाल आता हे बघा, ही स्किन अशी लूज पडायला लागली आहे. तर हे असे सगळे प्रॉब्लेम होतात आणि त्याचा सगळा परिणाम शरीरावर आता आपल्याला दिसून येतो की वेट लूज होतं आहे. आणि याच्यासाठी आता मला स्किन जशी लूज पडायला लागली तशी माझा एक मित्र आहे, भाऊच आहे माझा, ट्रेनर आहे. आणि त्याला मी फोन केला, तो चांगल्या ठिकाणी ट्रेनर आहे. तर त्याला मी फोन केला आणि त्याला मी विचारलं की आता स्किन लूज पडायला लागली, मी एवढं रिड्यूस केलं आहे, वजन कमी केलं आहे, तर मला आता काहीतरी सांग. तर मग त्याने मला सांगितलं की डंबल्स वगैरे ऑर्डर कर आणि त्या मग कर. आता ते एवढं तर मला जमेल की नाही माहिती नाही, कारण ते डंबल्स वगैरे करणं हे जिममध्ये बरोबर वाटतं, पण ते घरातल्या घरामध्ये करणं ते खूप अवघड असतं आणि त्यात लहान मुले घरामध्ये, त्यामुळे मला तर वाटत नाही मला जमेल ते. पण बघूया, ट्राय करू. जर ह्यांनी जिम लावली नवीन वर्षात तर मी पण जाईन जिममध्ये त्यांच्यासोबत आणि मग ते डंबल उचलून जी स्किन लूज झाली आहे माझी ती मी फिट करायचा प्रयत्न करेन. आणि अशा तऱ्हेने थोडं का असते ना, पण वजन कमी करण्याचा अजून प्रयत्न करेन. तर मंडळी, अवघड काहीच नाही आहे, फक्त एवढंच ठेवा, खाण्यावरती कंट्रोल ठेवा, बाहेरचं खाणं बंद करा, पाणी जास्त पिया आणि खुश राहा. स्ट्रेस घेऊ नका, बाकी काही नाही. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.